पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षे सक्रिय असलेले ज्ञानेश्वर करपोरिया यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामागची भूमिका नेमकी आपली आपण जाणून घेणार साहेब। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किंवा जागृत फाउंडेशनच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आपण खारघर मध्ये काम करते, प्रभाग क्रमांक 4 मध्ये काम करत। आज आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे, काय भूमिका आहे आपली आणि काय लोकांना आवाहन करतात? मी खारघरच्या जनतेला आवाहन करतो की मी खारघर प्रभाग 4 मध्ये राहायला आहे। लोकांच्या अडचणी, लोकांच्या गरजा, विकास याच्यावर माझा भर आहे। लोकांपर्यंत आपला विकास पोहोचवायचा, लोकांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न महानगरपालिकेत मांडून मी निवडून आलो। तो लोकांच्या ज्या रोडचे काम आहेत, गटाराचे काम आहे, पर्यावरणाचे विषय आहे, पाण्याचे विषय जो मेन आहे, टॅक्सेशनचा विषय जो आहे त्याच्यावर मी आवाज उठवून लोकांचे टॅक्सेशन जे खूप चार्जेस लावतात त्याला कमी करण्याचा मी प्रयत्न करेल। लोकांनी मला आशीर्वाद द्यावा, त्यांचे स्वप्न, त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते नक्की मी या 5 वर्षामध्ये खंबीरपणे उभं राहून या सोडवण्याचा प्रयत्न करेल। प्रभाग क्रमांक 4 मधून अनेक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। एखादं पॅनल क्रिएट करून अशी लढत देण्याची आपली काय तयारी आहे का? नक्कीच आम्ही याच्यावर विचार करू। आज आमच्या बैठका बऱ्याच झालेल्या आहेत, याच्यावर विचार विनिमय सुरू आहे। आम्ही संध्याकाळपर्यंत विचार विनिमय करून नक्कीच सक्षम उमेदवार जे आहेत, जे खरोखर खारघरचा विकास घडवू इच्छितात, जे हिंदुत्ववादी आहेत, जे भारताचा विकास घडवू इच्छितात, त्या लोकांना घेऊन आम्ही नक्कीच पॅनल बनवू आणि पुढे जाऊ, जनतेचे प्रश्न सॉल्व्ह करायला। जनतांना, मतदारांना आपण काय आवाहन कराल? मतदारांना आवाहन करतो की तुम्ही सुशिक्षित नागरिक आहात, इथले सक्षम लोक कोण आहेत, अनुभवी लोक कोण आहेत, शिक्षित लोक कोण आहे, जे खरोखर खारघरचा विकास करू इच्छितात त्यांना सपोर्ट करा। आणि ही लढाई ही महानगरपालिकेची आहे, हे राष्ट्रीय लेवलची लढाई नाही आहे। तुम्ही जे उमेदवार चांगले आहेत त्यांना मतदान करावं। मी सगळ्या जनतेला हात जोडून विनंती करतो, खारघरचा विकास करायचा असेल तर अपक्ष बघू नका किंवा पक्षाचं बघू नका, जो सक्षम उमेदवार आहे त्याला मतदान करा। धन्यवाद। हे होते ज्ञानेश्वर करपोरिया। खऱ्या अर्थानं खारघर सेवा, खारघर शहरामध्ये एक समाजसेवक म्हणून काम करत असताना एक उच्च शिक्षित लोकांची सेवा करणारा उमेदवार तुम्ही निश्चित निवडून द्या, असं आवाहन त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे। भारत माता की जय, वंदे मातरम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी।